छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अंतरालय। हा कुठला चौक आहे माहित नाही, पण लय मोठा आहे। काय जय हिंद जय महाराष्ट्र। राजे वतनकर आपले काय टमाटे बारीक करतायत आणि इकडे कांदा झालेला आहे, इकडे भात पण झालेला आहे आपला। बरोबर 6 वाजलेले आहेत आणि आता आहे पेन मध्ये म्हणजे या मस्तपैकी बकरी खायला आम्ही त्याचा खातो। हा मोठा प्रॉब्लेम आहे आपला, खाली स्विच आहे एक, ते स्विच ओपन होतं त्यामुळे गाडी आपली चालू होत नाही। करा पलटी। हा यात येतीन भाऊ आमचे आणि त्याने घेतले भारत बेंच। मातीच्या इथे आलेलो आहोत मस्तपैकी बसीला। जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आता मी आहे माझ्या गावी, आता चाललो आहे मुंबईला। काल आपण आलो होतो आणि कालच अमोलने गाडी भरून गोव्यातून भरून आणली आहे आणि जायचं आहे मुंबईला। कुठे जायचं आहे ते अमोलला माहिती आहे, चला। आणि काय भरलं आहे ते पण अमोलला माहिती आहे, चला व्हिडिओला सुरुवात करतो। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मंडळी आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ। मस्त बत्ती लावली आणि प्रवासाला सुरुवात केलेली आहे आम्ही। डिझेल टाकायचं नाही आपल्याला, कारण गोव्यातून टाकून आलेलं आहे अमोल ऑलरेडी। हे आपलं आहे तरळा ब्रिज वरून आपण क्रॉस करतोय आता। चला पावसाचं वातावरण आहे आणि मस्तपैकी प्रवास एन्जॉय करूया। तर मंडळी आदिष्टी देवी मातेच्या इथे आलेलो आहोत। मस्तपैकी बत्ती लावूया। पहिली बत्ती गेलेली आहे, ठीक आहे बत्ती लावूया। गेलेली नाही आहे, फक्त जरा वर करावी लागेल। पटकन लावून घेतो। मस्त प्रसादी घेऊया। चला प्रवासाला आता सुरुवात करूया। चला प्रवास सुरुवात झालेला आहे आपला। गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ महाराज की जय, आदिष्टी देवी माते की जय। मस्त आता मागची व्हिडिओ पाहिली आहे तुम्ही, रात्रीचा आपण आलो आहे, आता दिवसाचा प्रवास करतोय। 8 वाजून गेलेत आणि प्रवासाला सुरुवात झालेली आहे। हे बघा यतीन भावांनी मस्तपैकी भारत बेंच घेतलेली आहे आणि आता गणपती भरून आला आहे। यात यतीन भाऊ आमचे आणि त्याने घेतले भारत बेंच। गाणा विना लावून देऊया। या व्हिडिओ काढ आणि मला दे पाठव। ओके चालेल, चल अभिनंदन अभिनंदन। तर मित्रांनो आपण आता आहोत वाटूच्या रस्त्याला लागलो आहे आणि वाटूच्या रस्त्याला लागलो तर पावसाने सुरुवात केली होती आणि उतरायला मिळालं नाही। चला आता इथून आपण जाऊया, निघूया। आणि बघा एकदम स्वच्छ एकदम भारी नाथफळा। काजी बिजी भरपूर आहेत, लावणी पण चांगली काळी पडलेली आहे, ही नाही पडली अरे। आणि या खाली करू खाई जाऊची आपल्या आता गुलाब्यात, म्हणजे डायरेक्ट मुंबई प्रॉपर मुंबईमध्ये
मरीन ड्राईव्ह करून जाऊया ना, इकडे जाणार ना. याच आज सतीश माडिक जर नाही भरला गाडी त्याची तर आपण आम्हाला त्याला घेऊन जाऊया एकदम, म्हणजे काय टेन्शन नाही आपल्याला. एक नंबर व्ह्यू. आणि आता दाभोळे कॅन्टीन. देवरुख साखरपा रोडल्या आहोत आम्ही आता. आणि आता आलाय समोरून स्वामी शेठ. स्वामी शेठ आलेले आहेत. स्वामी स्वामी तुका जागा दिली म्हणून गाडी लगेच भरली ना, जागा पार्किंगला दिली म्हणून गाडी लगेच भरली ना. फर्निचर हो मागचा घेतले, बुकिंगला घेतले, बुकिंग घेतली आता, टेन्शन घेऊ नको. मस्तपैकी फरसाण मिळालं आपल्याला खायला. रात्री खाली हो ना, रात्री जात नका. मस्तपैकी जाऊया. साखरपा अजून काय रस्त्याचं काम झालं नाही आहे, ते आपण लेफ्ट टर्न मारूया, देवरुख रस्त्याला लागूया. आता स्पीड ब्रेकर मोजायचे. 1 संगमेश्वरात जायपर्यंत 30 ते 35 स्पीड ब्रेकर आहेत. साखरपा पाऊस काय थांबायचा मागत नाही. जोर धरलेला आहे पावसाने. मंडळी बरोबर 11:15 झाले हे बघा. आणि आता आपण आलो आहे संगमेश्वर. संगमेश्वर बाजारपेठ. आज बाजार आहे वाटतं, गर्दी तर भरपूर दिसतं. चालू ठेवू. जाऊ दे मामा, थांबा. रिक्षा एका लाईट दे. अजून काम जायचे तिथे. मंडळी वाजलेत बरोबर मला वाटतं 12 वाजले. आणि सगळ्या सावर्ड्यामध्ये आलो आहे. मस्तपैकी समोसा खाऊया कारण भूक लागलेली आहे आपल्याला. काय सांगितलं? ओके, या मस्तपैकी 2 समोसा द्या. हॉटेल राजस्थानी स्वीट्स मार्ट्सला मस्तपैकी समोसा घेतला आहे आणि आपली गाडी तिकडे उभी आहे. मस्तपैकी समोसा खाऊया.
चांगला चांगला. चला तर म्हणजे मस्तपैकी आपला नाश्ता झालेला आहे आजचा. आणि आता आपण बसूया गाडी चालवायला. म्हणजे आता नाश्ता काय खाला तर थोडं उघड होतं ना तुका उघडत होता ना. तुटत म्हणून भीती वाटतं ते ना. वर इला थोडा मी बघितले खोलून. याची बिमारी झाली कॅबिन का पलटी करावी लागणार आहे. चला सर पलटी कर. हा मोठा प्रॉब्लेम आहे आपला. खाली स्विच आहे एक, ते स्विच ओपन होतं त्यामुळे गाडी आपली चालू होत नाही. करा पलटी. हा लॉक कर. हा हे माहिती आहे आपल्याला म्हणून काय वाटत नाही. अरे अरे ते ध्यान लागले. गेलं गाडी न्यूटन ना गाडी. हा ओके झालीच. सेन्सर वाजू लागले म्हणजे झाली. हे बघा ओके. चला थांब बाल्टीवर ठेव. तर मंडळी आता आपण आलो आहे लोट्यामध्ये आणि अमोल गेला ATMला पैसे काढायला. तर आपल्याला जायचं आहे कुलाबामध्ये. तर तो बोलला होता की रात्री खाली होणार, पण आता बोलतो आहे की रात्री नाही, उद्या सकाळी खाली होणार आहे. बघूया कधी खाली होतील ते. उद्या काय संडेच आहे, काय टेन्शन नाही आपल्याला. पण नो एंट्री आपल्याला लागते, संडे असो नाही तर अजून काय असो, नो एंट्री हे आपल्याला आहेच. तर चला इथून आता निघूया पटापट. पुढे जाऊन कुठेतरी जेवूया. आपण डबा आणलेला आहे बघा. तर पुढे जाऊन जेवूया. आता आपण समोसा खाल्ले तर भूक थोडी कमी झाली आहे. तर पुढे जाऊन मस्तपैकी जेवूया. पाऊस तर कंटिन्यू आहे. चला बघूया. माणगावला ट्रॅफिक पण दाखवते आपल्याला. माणगावला पर्यंत तरी जाऊया आपण. आणि कशेडी भोगदा जर चालू असेल तर कशेडी भोगद्यातून आपण आज प्रवास करूया. चालू असला तर, नाही तर काय नाही, नाही तर खड्ड्यातूनच जायचं आहे आपल्याला. चला बघूया आपण आता. तर मंडळी कशेडीचा भोगदा बंदच आहे आज पण आपल्यासाठी. त्यामुळे आपण आता कशेडी घाटातून प्रवास करूया. खड्ड्यातून. खड्डे नशिबातच खड्डे. हो. आता किती खड्डे आहेत, आता किती झाले. त्याविषयी रात्री आपण आलो त्यामुळे चांगले दिसले नाही. आता बघूया.
इथले उरवलानी परत झाले, उरवलानी आणि परत झाले आणि मोठे होते. पूर्णपणे सगळ्या मंत्र्यांची बैठक आहे रस्ता बघण्यासाठी. ते बघा कॅमेरा लावून बसले आहेत सर्व. एवढं टेन्शन आलेलं दिसलं. कांदार पाल्ले लेणी महाड दाखवतो आता. एकदम भारी आहेत, एकदम भारी. अजूनपर्यंत आपण काय केलो नाही तिकडे. तर म्हणजे व्हील स्टेशनच्या बाजूलाच आम्ही आता थांबलो आहे. वाजले 3:15. मस्त आता जेवून घेऊया. म्हणजे या मस्तपैकी भाकरी खायला आम्ही त्याचं खातोय. आहे मुंबई गोवा हायवे. हा बघा, यापुढे मजा. हायवे वरती ब्लॉक बसवण्याचं काम सुरू आहे. हे बघा, नॅशनल हायवे. ब्लॉक बसवण्याचं काम चालू. नॅशनल हायवेला ब्लॉक बसवण्याचे काम चालू आहे. आता लवकरात लवकर हा हायवे पूर्ण होईल. 2-3 दिवसांनी कधी ब्लॉक वरती येईल. अरे पण ते हे ब्लॉक टाकायचं काम करतातच ना. मग त्यापेक्षा काय म्हणतो डायरेक्ट जर सिमेंटचं केला नाही तर काय झाला, जो खर्च हाच. सिमेंट अचानक संपला त्यांच्याकडला. सिमेंट संपला.
ह्या माहिती नाही आपल्याला. पाणी नाही, सिमेंट पण संपलं, सिमेंटचं पाणी पण संपलं, त्याच्यामुळे ब्लॉक बसवला नाही असते. काय करणार रे बाबा माझ्या. लोणार आहे कोण. रुपेश भाई लवकर येतो रे. मित्रांनो आता हे नागोट्याला मला जरा थांबूया, चहा पिऊया चला. बरोबर 6 वाजलेले आहेत आणि आता आहे पेनमध्ये. वडखडचं ब्रिज क्रॉस केला आत्ताच. आता पेनमध्ये आपण जाऊया वाशीत आणि नो एंट्री ओपन झाली मग पुढे जायचं आहे आपल्याला. तर पटापट जाऊया वाशीत. तर मित्रांनो फायनली आपण वाशीमध्ये पोचलो. जातो जरा ऑफिसमध्ये आणि इथून आता बरोबर आता 8 वाजले. बरोबर जेवणार आणि त्यानंतर निघणार. चला. राजू अतनकर आपले काय टमाटे बारीक करतायत आणि इकडे कांदा झालेला आहे, इकडे भात पण झालेला आहे आपला. रिंकूने आपला भात बनवला. इकडे पवन शेट आहेत. इकडे तिकडे काही खरा नाही वाटता. पिकअप 1000 रुपये देणार सगळ्यांनी. पिकअप नाही आहे. मित्रांनो आता 11 वाजले आहेत आणि आता आपण जेवलो आणि मी चाललो गाडीजवळ. अमोल पण येतोय तिकडे गाडीजवळ. तर 11 आता वाजले आहेत. 12 साडेबारा 1च्या मनात आम्ही निघणार गाडी खाली करायला, कारण 3 वाजता आपल्याला तिथं बोलवलं आहे. चला पटकन गाडीजवळ जाऊया आणि गाडी स्टार्टर मारून ठेवूया. चला तर म्हणजे आपण आता निघालो आहे गाडी खाली करायला. तर वाजले आहेत बरोबर 12 वाजले, 11:15 झाले आणि आम्ही निघालो. घ्या किती वाजेपर्यंत पोचता पोचू. लोकेशन दाखवतोय बरोबर 51 मिनिटं म्हणजे 1 तास. 12 म्हणजे 1 वाजेपर्यंत तरी पोचायला. 1-1:30 पर्यंत पोचला तरी टेन्शन नाही. आपल्याला 3 वाजता बोलवलं आहे तिकडे. 3 वाजता गाडी खाली करायला सुरुवात होईल. बघूया किती वाजेपर्यंत सुरुवात करतायत. CST स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. हा कुठला चौक आहे माहीत नाही, पण लय मोठा आहे. काय जय हिंद जय महाराष्ट्र. मला वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे तो. ते युटर्न घेऊन परत यायचं आहे आपल्याला, त्या रस्त्याला लागायचं आहे. आणि जाऊया पहिला. मोरया श्री स्वामी समर्थ जाग्यावर आपण पोचलेलो आहोत. आता वाजले आहेत बरोबर घड्याळ पण 1:30 वाजले आणि ते येणार आहेत 6 वाजता. तोपर्यंत आपण एवढीशा जाग्यात आपण झोपायचं आहे 2 जण. चला झोपूया आता. गुड नाईट. तर मित्रांनो आपली गाडी आता खाली झालेली आहे, पण आपल्याला नो एंट्री असल्यामुळे आपण इथेच थांबणार 1 तास. कारण वाजले 10. 11 वाजेपर्यंत आपण इथेच थांबणार. इथे गाडी लावली आहे बघा, या साईडला गाडी लावली आहे. तर
थांबतो आता इथे. नवीन ट्रेक ओपन झाली की आपण निघूया. वाशीला जाऊन थांबायचं आहे. चला 12 वाजायला आलेत आणि आता आपण इथून निघूया. चला, पाऊस पण थांबला आहे. नवीन ट्रेक ओपन झाली आपली. चला, जाऊ दे. भया हॉटेलमध्ये आपण गाडी खाली केली. आपण आता इथून युटर्न मारून निघून जाऊया. जाऊ दे. मंत्रालय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. Turn right onto Mahapaligaman, then turn right onto Dr. Dadabhai Naoroji Road. Turn left onto Dr. Dadabhai Naoroji Road. Down the left. जाऊ दे, सरळ. आता ह्यो हायवे अजिबात सोडू नको. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे वाशीमध्ये. मस्तपैकी जेवलो, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे आम्ही जेवलो आणि आता मस्तपैकी आराम करणार. तर उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.